सो आम्ही आमच्या गावाला पोहोचलो आहोत। हे आहे निसर्गरम्य उक्षी गाव। हे आहे जाका देवीचं मंदिर। आमच्या यजमानांच्या मावशी आजीचं गाव आहे जाका देवी। सो तिथे आम्ही आलोय। आता आम्ही जातो आमच्या ग्रामदैवतेकडे। आणि ही मागे बघताय ना, ती आहे जाका देवीची बाजारपेठ आहे भरलेली। आता जरा काही सामान घ्यायचं म्हणून मी थांबलोय। आता आम्ही जातोय करबुडे उक्षी रोडने उक्षीला। शेअर करते काही छान असे नजारे येतील, सीन्स येतील ना, ते शेअर करेन। अशी शेतीची कामं चालू आहेत सगळीकडे, नांगरणीची। आता आम्ही उक्षी गावाच्या दिशेने जात आहोत आणि हा सुंदर निसर्गरम्य असा रस्ता लागला आहे। प्लेन रस्ता आहे, काही प्रॉब्लेम नाही आतापर्यंत। सी द व्ह्यू, कसला व्ह्यू आहे। आणि रस्ता असा मस्त स्टीप गेलाय खाली आणि बाजूला कोणाचा तरी सुंदर असा बंगला आहे। तिथून तो जो ब्रिज दिसतोय ना, तिथून कोकण रेल्वे जाते। उक्षी स्टेशन आहे तिथे। तो पहा, दिसतोय ना ब्रिज। माझे यजमान जेव्हा लहान होते तेव्हा ते
जेव्हा 10वीच्या सुट्टीत तिथे आलेले गावाला उक्षीला, तेव्हा ते तिथे त्या बोगद्यामध्ये खेळायला जायचे. असं ते मला त्यांच्या आठवणी सांगत होते, म्हणून मी तुमच्याशी पण शेअर केल्या. सो आम्ही आमच्या गावाला पोचलो आहोत. हे आहे निसर्गरम्य उक्षी गाव. हे आहे उक्षीचा स्टेशन. त्या बोगद्याच्या पलीकडे उक्षी स्टेशन आहे आणि इथून ट्रेन पास होते, कोकण रेल्वे. तुम्हाला हॅलो, मी आता तुम्हाला दाखवते इथे आमचं उक्षी गाव. मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं. आणि तो तिथे ओढा बघा ना क्रिएट झाला, त्याचा आवाज इथपर्यंत खळखळ. आणि हे सगळे ओढे आता प्रवाहित झालेत कारण पाऊस सुरू झालाय कोकणात मे महिन्यातच. आणि हा सुंदर सिनिक असा व्ह्यू मी तुमच्याशी शेअर करत आहे. नारळाची झाडं, पोपईची झाडं पण आहेत तिथे. ही आहे नदी आणि हा छोटासा आता त्याच्यावर आम्ही जात आहोत. ही नदी आहे छोटीशी. नदी म्हणजे असा ओढा आहे तो थोडं छोटासा आणि तो प्रवाहित झालेला आहे. स्ट्रीम म्हणतात त्याला ना इंग्लिश मध्ये. असं ते अशी सुरेख टुमदार घर, कौलारू घर दिसत आहेत गावची, जी गावची शोभा वाढवतात. हे मंदिर आहे आमचं. हे लाजाळूचे झाड आहेत. हे आमच्या गावचं मंदिर आहे, तयार होत आहे. लवकरच त्याचा जीर्णोद्धार होईल. वाघजाई देवीचं मंदिर आहे आणि हे सोमेश्वर मंदिर आहे. आधी सोमेश्वर मंदिराकडे दर्शन घ्यायचं आणि मग वाघजाईचं दर्शन घ्यायचं. हे सुंदर कौलारू असं सोमेश्वर मंदिर बघा. इथे माझ्या मुलाच्या हातात जी पानं आहेत ती चांदाडाची पानं आहेत, जेणेकरून आपण जे काही देवाला ऑफरिंग्स म्हणून नेतो, पूजेचं सामान, ते त्याच्यात ठेवू शकतो. पेढे म्हणा, फुलं, नारळ, अशा गोष्टी. सो आता मी पूजा वगैरे करतो आणि मग वाघजाईकडे जातो. तुम्ही पण माझ्या बरोबर किंवा आमच्या बरोबर या दर्शनाचा लाभ घ्या. अतिशय सुंदर जुन्या पद्धतीचं हे मंदिर आहे, सोमेश्वर मंदिर. किती प्रसन्न वाटतंय ना.
हम्म. हे आहे आमचं ग्रामदैवत वाघजाई देवी रवळनाथ. वाघजाई देवी आमची ही आहे, ग्रामदैवत आहे. आमचं मंदिर तयार होतंय नवीन बाजूला, आणि इथे त्यांनी जागा तयार केली मंदिराची तात्पुरती, जेणेकरून देवांना जागा होईल व्यवस्थित. आता आम्ही आमच्या ग्रामदैवतेचं वाघजाईचं दर्शन घेऊन पुढे निघालोय. आता उक्षी गाव लागेल. सीन मी सगळे सीनिक जे असतील ना शॉर्ट्स ते सगळे शेअर करेन. सो उक्षी रेल्वे स्टेशन या साईडला 3 किलोमीटर लेफ्टला. आता हा जो पूल आहे तो आहे उक्षी आणि वांद्री ला जोडणारा पूल. याच्या पलीकडे वांद्री येत, आणि ही जी आहे ती बाव नदी आहे. ही पहा आमची बाव नदी. कप आहे. आणि अशा रीतीने आता आम्ही मुंबई गोवा हायवेला लागलो आहोत. चलो. आता मुंबई टू गोवा हायवे झाल्यापासून आपल्याला ना सुंदर सुंदर दृश्य दिसतात. म्हणजे ड्रायव्हिंगचं पूर्ण आपल्याला सॅटिस्फॅक्शन म्हणतो ना ते मिळतं. कोकणात आल्याचं समाधान. म्हणजे पूर्ण दूरच्या दूर आपल्याला दूर दूरचे डोंगर दिसायला लागले या हायवेमुळे. आपण फुल एन्जॉय करतो. तुम्ही पण करा एन्जॉय माझ्याबरोबर. मी बरेचसे शॉर्ट्स केलेत शेअर्स, छान छान सिनरीज त्या पहा. रस्ते वगैरे सगळे छान आहेत, पण काही काही ठिकाणी ना रॉंग डायव्हर्जन्स आहेत. म्हणजे समोरचा रस्ता आपला झालाय पूर्ण, पण डायव्हर्जन दिले आणि आपण तिकडून चुकून जातोय. सो खूप रॉंग आहे. जर रस्ता कंप्लीट झालाय ना तर तिथे डायव्हर्जन्स देऊ नका प्लीज, कारण आपण जातो त्याच्या मागे मागे आणि खूपच प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळे. समोरून एखादी गाडी आली तर. सो रात्रीचा अजूनही प्रवास करणं जरा कठीण वाटतं, कारण रॉंग डायव्हर्जन्स दिलेत. सो बी केअरफुल. आपण जातो ओघाओघाने फास्टमध्ये. सो इथे केअरफुल राहण्याची पण गरज तितकीच आहे, रात्रीचं खास करून. दिवसाचं जसं समजतं आपल्याला डायव्हर्जन्स. रॉंग डायव्हर्जन्स इज नॉट द प्रॉब्लेम, पण जे रॉंग डायव्हर्जन्स आहेत ना तिथे प्रॉब्लेम आहे. सो ते जर काढा तरी निदान डायव्हर्जनचा बोर्ड, जर रस्ता समोरचा रेडी आहे. 3-4 वर्षापूर्वी जेव्हा आलो होतो तेव्हा परशुराम घाट तयार नव्हता झाला. मग आता आम्ही ह्या सुंदर रस्त्यावरून आलो आणि हा टॉप आहे परशुराम घाटाचा. इतका सिनिक आहे. कोकणचा कॅलिफोर्निया बनायला वेळ नाही लागणार आहे. एकदा पु ल देशपांड्यांनी लिहिलेलं ते त्यांच्या कादंबरीमध्ये, आणि बनणारच आहे कोकणचा कॅलिफोर्निया.
कॅलिफोर्नियापेक्षाही सुंदर असावं हे. आणि आता कशेडी घाटाचा टनेल लागला आहे. हा टनेल 2 किलोमीटर लॉंग आहे, मोठा आहे आणि अतिशय सुंदर बांधकाम झालं आहे त्याचं. एन्जॉय करा. माझा फर्स्ट टाइमच आहे कशेडी घाटाच्या टनेलमधून, नाहीतर आपण घाटातूनच जायचो. सी, व्हेरी नाईस. इथे शेतीची कामं चालली आहेत, नांगरणीची. आणि हा इथे पाऊस भरलाय, ढग उतरले खाली. आणि आम्ही लंच केला खेडमध्ये, स्वयंसिद्धामध्ये. छान रेस्टॉरंट आहे ते. तसंच आम्ही त्याच दिवशी आमच्या मुंबईच्या घरी परतलो सुखरूप. पावसाळी पिकनिकचा आमचा हा शेवटचा दिवस होता. सगळे व्हिडिओज नक्की पहा आमच्या पावसाळी पिकनिकचे. तसेच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओजला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा. थँक्यू व्हेरी मच.